नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती निरीक्षक या पदासाठी लागणारे बघा काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली? बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल तर सन 1904 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झालेली आहे। बघा, विदा सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली संकल्पना आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील। मूलभूत हक्क ही संकल्पना अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली बघा ती एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, इडुक्की बघा हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? इडुक्की बघा एक महत्त्वपूर्ण धरण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। इडुक्की धरण विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये या ठिकाणी ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, खारची पूजा बघा हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? खारची पूजा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? खारची पूजा बघा हा सण प्रामुख्याने त्रिपुरा या राज्यामध्ये बघा खारची पूजा हा सण या ठिकाणी साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू महत्त्वाचा असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू महत्त्वाचा असतो? बघा, याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी बघा कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू खूप महत्त्वाचा वायू असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी बघा कोणता गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत। बघा, या 4 नद्यापैकी बघा कोणत्या या ठिकाणी एक नदी आहे जी बघा नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा भातसाही नदी गोदावरी या नदी खोऱ्याचा या ठिकाणी भाग नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, पूर्णा नदी असेल, प्रवरा असेल, मांजरा असेल, बघा या सर्व नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, दृश्य या ठिकाणी एक शब्द आहे, विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। दृश्य या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे? दृश्य, अदृश्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचं बघा, अमृतवेल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? अमृतवेल या नावाचं पुस्तक विचारले कोणाचं पुस्तक आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल तर वि स खांडेकरांचं बघा या ठिकाणी हे पुस्तक आहे। वि स खांडेकरांचं बघा अमृतवेल हे त्यांचं या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भिवपुरी हा एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, किरणोत्सारी या संकल्पनेचा बघा शोध खालीलपैकी कोणी लावला? किरणोत्सारी या संकल्पनेचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? त्याचं योग्य उत्तर काय असेल तर हेनरी ब्रेकवेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारी बघा त्यांनी हा शोध लावलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त बघा निरीक्षक या पदासाठी बघा लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील, चालू घडामोडीचे प्रश्न असतील, सामान्य ज्ञान विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा पूर्णपणे या ठिकाणी सिलेबस कव्हर केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच धर्मादाय आयुक्त निरीक्षक बघा या पदाचं बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।
बघा प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? ताडोबा बघा हे राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा विद्या PB म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा, अगम्य बघा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अगम्य बघा, अगम्य म्हणजे काय असेल? समजू न शकणारे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अगम्य या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा शोभा डे विद्यार्थी मित्रांनो स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या या ठिकाणी लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक 16 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले शोषणाविरुद्धचा अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणजे कलम 23 आणि 24. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालिकत हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? कालिकत हे बंदर विचारले कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? त्याचे योग्य उत्तर काय असेल? कालिकत बघा हे बंदर केरळ या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, रस्त्याच्या लांबीमध्ये विचारले जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? त्याचे योग्य उत्तर काय असेल? बघा रस्त्याच्या लांबीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेचा या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो आणि या ठिकाणी बघा भारत देश या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 19 पहा, देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? देशामध्ये विचारलंय बघा देशामधलं पहिलं धूम्रपानमुक्त राज्य कोणतं राज्य आहे? बघा हिमाचल प्रदेश बघा हे राज्य देशामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा बघा या ठिकाणी धूम्रपानमुक्त राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचं बघा, मंगलोर हे बंदर विचारले कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? मंगलोर हे बंदर बघा कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. मंगलोर बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचं बघा, अंतःकरण या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अंतःकरण या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. अंतःकरण या शब्दामध्ये बघा विसर्ग संधी अशा प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे बघा राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? त्याचे योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांचे बघा राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांचे बघा राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 2 पहा, उद्यमशील बघा अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे. या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उद्यमशील बघा या ठिकाणी एक शब्द आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उद्यमशील उद्यमशील म्हणजे उद्योगी. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? संतोष ट्रॉफी विचारली कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा या ठिकाणी फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे. प्रश्न क्रमांक गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची गंगटोक विचारली विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्याची राजधानी? गंगटोक बघा सिक्कीमच्या ठिकाणी गंगटोक या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? 5 या ठिकाणी 5 जूनला या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक 6 पहा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये विद्यार्थी प्रामुख्याने सिल्वर नायट्रेट यांचा या ठिकाणी वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 पहा, भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड बघा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? संत एकनाथ महाराजांनी भारूड बघा हा रचना प्रकार त्यांनी रूढ केलेला प्रकार आहे. विषय क्रमांक 8 पानिपत बघा हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे?
तर याचे योग्य उत्तर काय असेल? पानिपत बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, केरळमधलं खालीलपैकी कोणतं अभयारण्य आहे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? केरळ या राज्यामधलं कोणतं एक अभयारण्य आहे जे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा पेरियार बघा हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, जगामधलं सर्वात मोठं बेट कोणतं बेट आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट विचारलंय, कोणतं बेट आहे? बघा जगामधलं सर्वात मोठं बेट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ग्रीनलँड बघा या ठिकाणी जगामधलं सर्वात मोठं या ठिकाणी बेट आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सजीवामधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय? सजीवामधला अत्यंत बघा सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय? तर याचे योग्य उत्तर काय असेल? त्यांना बघा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती असतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा सर्वात जास्त मॅग्नीज साठे महाराष्ट्र राज्यामध्ये बघा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? वेरूळ येथील बघा कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तर राष्ट्रकूट घराणे विद्यार्थी मित्रांनो यांच्या काळामध्ये वेरूळ येथील बघा कैलास लेणी कोरल्या गेल्या होत्या। विषय क्रमांक पुढचा बघा, सन 1857 बघा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सन 1857 बघा भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? विदा सावरकरांनी बघा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, काजू संशोधन केंद्र विचारले कोणत्या ठिकाणी? काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग विद्यार्थी मित्र या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे। विषय क्रमांक 16 पहा, विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 ॲमीटर हे विद्युत प्रवाह या ठिकाणी मोजण्याचं एकक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात? बघा भारतीय संसद विद्यार्थी मित्रांनो घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार बघा भारतीय संसद यांना या ठिकाणी हे अधिकार असतात। विषय क्रमांक पुढचा बघा, डेक्कन सभेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी महादेव गोविंद रानडे यांनी पहा डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे। विषय क्रमांक 19 पहा काय विचारलाय? विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम हे बघा उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ते कोणत्या एका ठिकाणी? विक्रम बघा विद्यार्थी मित्रांनो आर्वी जिल्हा पुणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा महाराष्ट्रामध्ये CIDचं मुख्यालय कुठं आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय पुण्याला आहे। विषय क्रमांक 21 पहा, लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? बघा गदर संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ यांनी पहा गदर संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे तर कोणत्या ठिकाणी त्यांनी स्थापना केलेली आहे? बघा अमेरिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना अमेरिकेमध्ये केलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील बघा हा सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा सांगली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना आहे। विषय क्रमांक 23 पहा, आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी? आगा खान पॅलेस विचारलाय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस बघा आगा खान पॅलेस बघा प्रामुख्याने पुणे या ठिकाणी आहे। विषय क्रमांक 24 बघा, भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा सन 1965 वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा तर तो रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सागरी किल्ला आहे।
प्रश्न क्रमांक 26 बघा, रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? रस्किन बॉन्ड. विद्यार्थी मित्रांनो, लेखक आहेत ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे? आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे? बघा, कर्बोदके विद्यार्थी मित्रांनो आहारामधील या ठिकाणी ऊर्जेचा या ठिकाणी प्रमुख स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, तहसीलदार हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? तहसीलदार बघा या ठिकाणी वर्ग 1 चा या ठिकाणी कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, अखिल भारतीय सेवा यांची तरतूद बघा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस. बघा यांचं कलम कोणतं आहे? तर कलम 312. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, नेरी ही संस्था विचारली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? नेरी बघा ही संस्था नागपूर या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, रास्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? रास्त गोफ्तार म्हणजेच खरी बातमी या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, धर्मादाय आयुक्त बघा निरीक्षक या पदासाठी लागणारे आपल्याकडे महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा या ठिकाणी TCAचे संपूर्ण GK प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील. बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी PDF अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.